तर मी आज तुम्हाला ना एक भेज्याची चटणी करून दाखवणार आहे. इथं मी 2 भेजे घेतलेत. हे पहा. आता या भेज्यामध्ये मी थोडीशी हळद आणि मीठ घालून मी थोडंसं 5 मिनिट हे आपण शिजून घेणार आहे. त्यासाठी चटणी मिळाल्यानंतर त्याला कांदा जास्त लागतो. तर 4 ते 5 मोठे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत. थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, थोडासा कढीपत्ता घेतला आहे, एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे आणि 2 मिरच्या हिरव्या मिरच्या घेतल्या. बाकीचे हे मसाले आहेत. आता आपण काय करूया, गॅसवर कढई ठेवूया. कढई ठेवली आहे, लोखंडाची कढई आहे. लोखंडाच्या कढईमध्ये एकदम भाजी छान आणि पौष्टिक होते आणि आपल्या पोटात लोह पण जाते. त्याच्यामुळे मी लोखंडाची कढई वापरते. नॉनव्हेजच्या भाज्या तुम्ही लोखंडाच्या कढईत केल्या की ते जास्तच टेस्टी लागतात. भाजी शिजली की ती लगेच काढून घ्यायची, म्हणजे भाजी आपली काळी पडत नाही. इकडे मी भेजा शिजायला ठेवला आहे, म्हणजे एक 5 मिनिट त्याला मी उकळी मारणार. आता हे गॅस चालू केला आहे, ह्याच्यामध्ये तेल घालते. एक पोळी मोठी तेल घातलं आहे. तेल तापलं की आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता घालायचं. कढीपत्ता घातल्यामुळं काय होतं, भेजाला एकदम खमंग वास येतो आणि उघरट लागत नाही भेजा. तुम्हाला नसेल आवडत कढीपत्ता तर कढीपत्ता तेलामध्ये घातला की तो लगेच काढून घ्यायचा, तरी पण चालेल. आता कढई तेल तापले, हिंग घातले, कढीपत्ता घातला, त्याच्यामध्ये मिरच्या घालते आणि आता हा कांदा तळलेला तो आपण सगळा ह्याच्यामध्ये घालूया. हा कांदा शिजून एकदम कमी होणार आहे. कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे, चांगला गुलाबी रंग चांगला परतून घ्यायचा आहे. गॅस मोठाच ठेवायचा. आता थोडासा ह्याला वेळ लागणार आहे कांदा परतायला. आपण ह्याला गुलाबी रंगावर परतूया. हे आपला कांदा लाल झालेला आहे. त्याच्यामध्ये आता मी टोमॅटो टाकते, थोडीशी कोथिंबीर टाकते. पुन्हा टोमॅटो परतून घेऊया चांगला. एक आपलं इथं भेजा पण शिजून झालेला आहे. हे पहा, फक्त मी 2 ते 3 मिनिटच ठेवलं आहे. आता ते आपण काढून घ्यायचं आणि ते चिरून मग ह्याच्यात टाकायचा. भेजा बारीक चिरून घ्यायचा. आता ह्याला चांगलं परतून घेऊया. टोमॅटो जरा थोडासा शिजला पाहिजे. ह्याच्यामध्ये थोडंसं ह्याच्यात मीठ टाकू आपण, म्हणजे मिठामुळे आपली कांदा पटकन परतून होईल. पुन्हा हलवायचं. मोठाच गॅस ठेवला आहे, मोठ्या गॅसवर चांगलं परतून घ्यायचं, म्हणजे पटकन परतून होईल. टोमॅटो आपला परतून झाला आहे. हे पहा, टोमॅटो पण टाकून झाला आहे. आता त्याच्यामध्ये मी टाकणार आहे 1 चमचा आलं लसूण पेस्ट. त्याच्यामुळे छान चव येते. मी आलं लसूण पेस्टमध्ये नेहमी कोथिंबीर वाटते, मला कोथिंबीर खूप आवडते आणि ह्याच्यामध्ये वाटली ना चव छान लागते बघा आलं लसूण पेस्टला. आता ही पण आपल्याला पेस्ट चांगली परतून घ्यायची. थोडंसं ह्याच्या 2 मिनिट हे आपण झाकण ठेवूया, म्हणजे लसूण चांगला परतला जाईल. 2 मिनिट झाले पहा, आपला आल्याची पेस्ट चांगली परतून निघाली आहे. आता ह्याच्यामध्ये घालूया मसाले. घरगुती मसाला घालते, तुमच्या आवडीप्रमाणे तिखट. त्याच्यामध्ये घालायची हळद पावडर, अर्धा चमचा हळद पावडर, 1 चमचा धने पावडर, छोटा चमचा, आणि पुन्हा ह्याला परतून घ्यायचं. थोडंसं मीठ टाकूया आपण त्याच्यामध्ये. गॅस बारीक केला. आता भेजाचे मी तुकडे केलेले आहेत, बारीक चिरून घेतलेले आहे. तर हा आपण ह्याच्यामध्ये घालूया. काय होतं, हे असे शिजून घेतला ना की आपला भेजा पटकन होतो आणि जास्त असा गाळ होत नाही. आता ह्याला अलगद हलवायचं आहे आपल्याला, अलगद असं हलवायचं आहे आणि ह्याला थोडासा पाण्याचा हबका द्यायचा आहे. थोडंसं मी ह्याच्यामध्ये पाणी घालणार आहे. पाण्यामुळं काय होईल, आपलं थोडंसं भेजा आपला त्याच्यामध्ये शिजला पाहिजे. हे पहा, असं पाण्याचा हबका मारायचा. जरा ओलसर झालं आहे आता हे, आणि ह्याच्यावर एक 5 मिनिट आपण आता झाकण ठेवू ह्याला आणि चांगली दणदणून ह्याला वाफ आणूया. त्याच्यावर झाकण ठेवते. हे पहा, आता आपला भेजा मस्त तयार झालेला आहे, एकदम छान शिजलेला आहे. आता हा आपण काढून घेऊ. ह्याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालायची. हे पहा,
आता हे लोखंडाची कढई आहे ना, मग ह्याच्यामध्ये नाही ठेवायचं. हे आपण एका भांड्यामध्ये आता काढून घेऊया. हे पहा, आता हे आपले भेजाची चटणी तयार झाली आहे. आणि ही बघा, ही मक्याची भाकरी केली मी, एकदम छान अशी टम्म फुगलेली. हे नॉनव्हेजबरोबर मक्याची भाकरी एकदम छान लागते खायला. तर ही रेसिपी अशी केलेली आहे, भेजाची चटणी आणि मक्याची भाकरी. तुम्हाला कशी ही रेसिपी वाटते, छान वाटते की नाही, मला कमेंट्समध्ये सांगा. आणि अशी या पद्धतीने तुम्ही ही करून पहा. मागे मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे की ती न उकडता मी भेजा केलेला आहे, तोही छान लागतो. आणि असा भेजा उकडून घेतला की तो जास्त असा हे गजगजीत होत नाही, म्हणून मी ह्या भेजा उकडून घेऊन मग त्याची चटणी केलेली आहे. आता तुम्ही ह्याचे लपतबीत भाजी पण करू शकता, रस्सा भाजी वाटण घालून. ह्याच पद्धतीने करायचं, पण त्याच्यामध्ये वाटण घालून पाणी घालून ती भाजी करायची. तर पहा, आता ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते मला कमेंट्समध्ये सांगा. आणि माझ्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.